सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. आज सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते माननीय जयंतरावजी पाटील साहेब, माननीय खासदार विशालदादा पाटील, माननीय माजी मंत्री विश्वजित कदम साहेब, माननीय आमदार रोहितदादा पाटील व या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय अजितराव घोरपडे सरकार, माननीय माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहित महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. वास्तविक कुठलाही गाजावाजा न करता महाविकास आघाडीनं या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक पार पाडली आणि महाविकास आघाडीला सांगली जिल्हा परिषदेमध्ये मोठं बहुमत त्या ठिकाणी जनतेने दिलं. त्याबद्दल जनतेचे आभार. आणि गेल्या काही दिवसापूर्वी राजाराम बापूंच्यावरती किंवा वसंतराव दादा पाटील असतील, पवार साहेब असतील, यांच्यावरती खालच्या पातळीवरच्या टीका त्या लोकांना पसंत पडल्या नाही. त्यामुळं जनतेनं हा कौल दिलेला आहे. माझी एवढीच विनंती राहणार आहे की जिल्हा परिषदेमध्ये जे नव्यानं सदस्य निवडून गेले आहेत त्यांनी जनहिताचं काम करावं, एवढ्याच मी सदिच्छा देईन. आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तमाम सर्व महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांचं, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या पाटील आणि काँग्रेसचे ऋषिकेश लाड हे उपाध्यक्षपदी विजयी झाले. पहिल्यांदा या दोघांचं अभिनंदन. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील साहेब, आमदार रोहितदादा पाटील, खासदार विशालदादा पाटील, विश्वजित कदम, अजितराव घोरपडे साहेब, शिवाजीराव नाईक साहेब, विलासराव जगताप साहेब, राजेंद्रांना देशमुख या सांगली जिल्ह्यातील दिग्गज मंडळींनी सांगली जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदावर आपल्या विचाराचा झेंडा फडकवला. उद्याच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये ही सर्व मंडळी हातात हात घालून काम करतील आणि आम्हीही जिल्हा परिषदेचे कवठे महांकाळ तालुक्यातील आणि तासगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व सदस्य आमदार रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करू आणि या जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावू. नव्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन. आणि या पुढच्या काळातही नेत्यांनी एकसंघपणे राहून भविष्यातल्या सगळ्या निवडणुका एकत्रित लढवाव्यात इतकी अपेक्षा.
खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.